नमस्कार, रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आपण आरीवर्कचा कोर्स सुरू केलेला आहे। अगदी बेसिक शिकवलेला आहे आणि त्या बेसिकपासून तुम्ही 2-3 हजारापासून ते 5 ते 7 हजाराचं ब्लाउज पीसचं वर्क करू शकता। हे सर्व टिप्स मी त्यामध्ये सांगितलेले आहे। खूप जणांनी हा कोर्स घेतलेला आहे आणि त्यांनी आता मला जे फोटो पाठवलेले आहेत त्यांच्या वर्कची, त्याच्यावरून काही गोष्टी मला कळालेल्या आहेत। मी त्यांना तसं सांगून कळणार नाही, तर तुम्ही एक व्हिडिओ 2 वेळा पाहत जा आणि जेव्हा तुम्ही पाहून झालं आणि तुम्हाला जेव्हा ते वर्क करायचं असेल ना, तेव्हा तो व्हिडिओ चालू ठेवा आणि त्याच्यानंतर मी जे सांगते ते ऐकून तुम्ही ते वर्क करायला घ्या। तुम्हाला ते सोपं पडेल, कारण की आता ऑनलाईन आपण कोर्स करतो आहे। जास्तीत जास्त ऑनलाईन कोर्सेस विकले जातात। त्याच्यामध्ये जे व्हिडिओ स्वरूपात असतात, जसं की आपण 299चा कोर्स केलेला आहे, तो 1 महिन्याचा कोर्स आहे, 299 रुपयात। आणि जर तोच कोर्स तुम्ही माझ्याकडून ऑनलाईन जर शिकत असाल तर त्याच्यासाठी मी 5,999 रुपये घेते। म्हणजे इतका फरक असतो। शिकवायला मी दोन्हीमध्ये सेमच शिकवते, पण जे व्हिडिओ स्वरूपात जो असतो ना, तो तुम्हाला जास्त महत्त्वाचा आहे, कारण की तुम्ही तुमच्या वेळेला जेव्हा पाहिजे तेव्हा, सकाळी, दुपारी, रात्री, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तो करू शकता। त्याच्यासाठी तो तुम्हाला खूपच चांगला आहे। ज्यांना वेळ नाही, ज्यांना ऑनलाईन करता येणार नाही, जो काही, कारण की ऑनलाईनचा एक वेळ माझा फिक्स असतो, त्यावेळेला तुम्ही जर ऑनलाईन असाल तर तुम्ही शिकू शकता आणि नंतर पुन्हा ते मी तुम्हाला शिकवत नाही, त्याचा तो व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करते, जो तुम्हाला पाहून शिकायचाच असतो। म्हणजे तुम्ही तिथे पाहून शिकताय तर त्यापेक्षा तुम्ही 299 रुपयाचा करून पण शिकू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। तर आता तुम्ही जे काही कोर्स माझ्याकडून घेतलेला आहे, शिकलेला आहे, त्याच्यामध्ये काय चुका होतात ते आता तुम्हाला मी इथून पुढे व्हिडिओ स्वरूपात दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर पहा, काही जणांनी काय केलेलं आहे, फक्त रिंग घेतलेली आहे पण स्टँड घेतलेला नाही। आपल्याला रिंग घ्यायची आहे, कारण की जेव्हा आपण रिंगला कपडा लावतो आणि तो स्टँडवरती लावतो तेव्हा आपले दोन्ही हात काम करण्यासाठी फ्री असतात। तुम्हाला एक हात स्टँडच्या खाली म्हणजे रिंगच्या खाली ठेवायचा असतो आणि दुसरा हात आपल्याला रिंगच्या वरती ठेवायचा असतो, कपड्याच्या वरती, आणि आपले जे वर्क आहे ते आपण करायचं असतो। त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही हात फ्री पाहिजे। जर फक्त तुम्ही रिंग घेतली, स्टँड घेतलं नाही, मग तुम्ही रिंग एका हाताने पकडाल आणि एका हाताने वर्क करणार तर ते तुम्हाला जमणार नाही, कारण की आपण साध्यासुद्धा कपड्यावर वर्क नाही करणार, तर आपण ब्लाऊज पीसवरती वर्क करणार आहोत। साडी जरी स्वस्त असेल तरी ब्लाऊज पीस जो आहे तो खूपच आपल्याला काळजीने हाताळायचा असतो, कारण की त्याच्यावरचं जे वर्क आहे ते साधं वर्क नाही। 1000 रुपयापासून ते 10,000 रुपयाचं ते वर्क असतं। त्याच्यामुळे आपल्याला स्टँड हा हवाच। त्याच्यामुळे तुम्ही रिंग घेतली, स्टँड घेतला नाही असं नाही व्हायला पाहिजे, तुम्हाला रिंग बरोबर स्टँडसुद्धा पाहिजे। आता हा झाला पहिला प्रॉब्लेम। दुसरा प्रॉब्लेम पहा, काही जणांनी जो कपडा घेतलेला आहे, कपडा कोणत्याही रंगाचा घ्या, पण कपडा जो आहे ना तो जाड कपडा घ्या आणि कॉटनचा घ्या, कारण की आपला हात अजून हलका झालेला नाही, तुमच्या हाताला अजून वळण नाही आहे। मग अशा वेळेला जर तुम्ही साधा कोणताही जर ब्लाऊज पीस घेतला ना, तर ते ब्लाऊज पीसचे धागे, आपली जी नीडल आहे, जी सुई आहे, ज्याने आपण वर्क करतो त्याला अडकतात आणि मग त्या कपड्याचे पूर्ण धागे निघतात आणि मग काहीच फायदा होत नाही, कारण की तुम्ही तो कपडा सांभाळाल की तुमचं वर्क कराल। कॉटनचा जर ब्लाऊज पीस असेल तर धागे निघत नाही, अगदी तुम्ही इझिली ते वर्क करू शकता। आता तिसरा प्रॉब्लेम काय आहे, काही जणांनी, मी अगोदर जे व्हिडिओ शिकवलेले आहेत त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला स्टँडला कपडा लावायचा आहे, पण काहींनी कपडा बरोबर लावलेला नाही आहे। आणि पहा, असा कपडा लावलेला आहे, तो असाच राहिलेला आहे, कपडा लूज आहे। आता लूज कपड्यावरती तुम्ही वर्क करू शकणार नाही, कारण की तो कपडा एवढा लूज असतो की जेव्हा तुम्ही थोडा जरी लूज असला ना तरी तुम्ही वर्क करताना आपला जो खालचा थ्रेड आहे तो वरती बरोबर येत नाही, त्याच्याबरोबर आपला जो ब्लाऊज पीसचा जो धागे असतात ते पण त्याच्याबरोबर येतात आणि वर्क शिकायला खूपच कठीण होऊन जातं। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कपडा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। तर आपण इथे ही जी आतली रिंग आहे ती ठेवलेली आहे। रिंगला मी इथे चिकटपट्टी लावलेली आहे, कशी लावायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। सर्वात अगोदर आपल्याला कपडा घ्यायचा आहे, जाडसर कॉटनचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे किंवा जाड एखादा कपडा कॉटनचा घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला वर्क करायचं आहे। आपल्याला पूर्ण बेसिकमध्ये आता मी तुम्हाला दाखवताना 4 रिंग दाखवलेला आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला रिंग जास्त लागणार आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी। तर इथे कोपऱ्यामध्ये अगोदर घ्यायचं आहे, थोडीशी जागा आपल्याला इथे शिल्लक ठेवायची आहे। तुम्ही
स्टार्टिंगला अशी एवढीशी जागा ठेवाल असं नाही चालणार, जरा जागा थोडीशी जास्त ठेवायची आहे, कारण की तुम्ही फर्स्ट करणार आहात, तुम्हाला ते खेचायला त्रास होऊ शकतो. आता पहा, इथे आपण इथपर्यंत थोडीशी जागा आपली 2 बोटाची 3 बोटाची जागा इथे आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर ही जी बाजूची रिंग आहे ती घ्यायची आहे आणि ती अशी इथे लावायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा जो हे जे स्क्रू आहेत ना, हे स्क्रू आपल्याला जितका होतोय तितका घट्ट करायचा आहे, जास्तीत जास्त घट्ट करायचा आहे. तर इथे पहा, इथे मी हे टाईट केलेलं आहे. आता हा कपडा किती लूज आहे, आणि काही जणांचा जो कपडा आहे त्यांनी जे मला फोटो पाठवले ना, असा इतका कपडा त्यांचा पहा लूज आहे. याच्यावरती तुम्ही वर्क करूच शकणार नाही, तुम्हाला ते वर्क जमणारच नाही. मग तुम्हाला खूप कंटाळा येईल आणि मग तुम्ही स्टॉप कराल. मी हे फ्रीमध्ये सुद्धा कोर्स शिकू शकते, पण फ्रीमध्ये जर कोर्स जर तुम्ही शिकला तर तुम्ही कधी कोर्स शिकू शकणार नाही. एक टेक्निक असते आपण काय शिकण्याची. जर तुम्हाला आरीवर्क शिकायचं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. तुम्ही जेव्हा 299 रुपये देता महिन्याचे, तेव्हा तुम्हाला असं वाटते की नाही, मी 299 रुपये दिलेले आहेत आणि मला हे शिकायचंच आहे, पुढचा महिना मला घ्यायचा नाही, कारण की मला आणखीन 299 रुपये द्यावं लागणार आहे, म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करता. त्याच्यासाठी तुम्ही 299 रुपये देऊन कोर्स केलेला पटकन शिकाल. जर तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असेल आणि तुम्ही शिकाल, म्हणा हां मी शिकते, तर तुम्ही स्वतः विचार करून पहा की तुम्ही फ्रीमध्ये किती दिवस झाले व्हिडिओ पाहून ट्राय केलेलं आहे, पण तुम्हाला येतं की नाही येत. त्याच्यामुळे मी 299 रुपये प्राईस दिली की ज्यांना गरज आहे की नाही मला शिकायचं आहे, मला पैसे कमवायचे आहेत घरात बसून, त्यांनीच हा कोर्स जॉईन करायचा आहे. कारण की आपण यामध्ये जरासुद्धा मी तुम्हाला असं नाही की काही शिकवलं नाही, पूर्ण 30 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण शिकवलेलं आहे. तर हा जो आहे ना, याला आपण असं खेचायचं आहे. पहा, याला खेचल्याबरोबर हा किती कपडा खाली येतोय. सर्व बाजूने आपल्याला याला खेचायचं आहे. खेचताना हा अंगठा आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि खालचे जो आहे ना तो खेचायचा आहे. आणि हे बरोबर आहे का पाहायचं आहे. सगळ्या बाजूने अशाच पद्धतीने खेचायचं. अंगठा असा इथे लावायचा असा, म्हणजे याला आपला सपोर्ट मिळतो. आणि खालून जो आहे ना, ह्या बोटाने आपल्याला हा जो कपडा आहे तो खेचायचा आहे. किंवा तुम्ही असं उलट करू शकता, उलट करून पण तुम्ही करू शकता. कुठे कुठे रेषा आहेत ते पाहायचं आहे आणि हे असं खेचायचं आहे. तर पहा, इथे आहेत. अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थितपणे खेचून तुम्ही हे टाईट करा. तर पहा, आता अगोदर जो कपडा किती लूज होता आणि आता आपण जो रिंगला कपडा लावलेला आहे तो किती टाईट आहे. आता याच्यावरती तुम्ही कसंही वर्क करू शकता, तुमच्या हाताला व्यवस्थितपणे वळण येईल. तर ज्यांनी कोणी अजून स्टँड घेतलेला नाही आहे, फक्त रिंगवरती ट्राय करतात, त्यांनी स्टँड घ्या. त्याचबरोबर वर्क करताना आपला हा कपडा प्लेन पाहिजे, पूर्ण टाईट पाहिजे, तरच तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्यावरती वर्क करू शकता. आणखीन काय काय प्रॉब्लेम आहेत तर ते मी एकेका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगेन. तुम्हीसुद्धा आरीवर्कचा कोर्स आपला विकत घेतलेला आहे, पण अजून तुम्ही जर फोटो पाठवलेले नसतील तर मी नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही मला फोटो पाठवा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही यूट्यूबवरती कोर्स विकत घेतला असेल तर यूट्यूबच्या आपल्या चॅनलवरती तुम्ही या, तिकडेसुद्धा तुम्ही मला फोटो पाठवू शकता यूट्यूबवरती डायरेक्ट. त्याचबरोबर आणखीन कोणाला जर आरीवर्क कोर्स करायचा असेल तर मी व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.